काही महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळी सन्माननीय आमदार वैभवजी नाईक गाव मालवण मतदारसंघाचे आमदार होते, त्याचवेळी त्या संबंधित बंधाऱ्यासाठी 1.5 लाखाचा निधी, त्याचप्रमाणे 1.5 कोटीचा निधी, 2 कोटीचा निधी आणि आपत्ती व्यवस्थापन मधून 10 कोटीचा निधी, असा सुमारे 14 कोटीचा निधी या संपूर्ण किनारपट्टीला या ठिकाणी मंजूर आहे. परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी ते काम सुरू होत नाही. आम्ही ज्यावेळी या ठिकाणी आमदार साहेबांच्या त्यावेळीच्या काळात या ठिकाणी उद्घाटन केलं होतं आणि या ठिकाणी दगड टाकले होते, परंतु त्यानंतर इथल्या स्थानिक ग्रामस्थांचा विषय होता की त्या ठिकाणी कॉन्क्रिटीकरण आलं पाहिजे. म्हणून जिल्हा नियोजन मधून सुमारे 40 लाख रुपये या वरच्या कॉन्क्रिटीकरणासाठी या ठिकाणी आम्ही मंजूर करून घेतलो. परंतु त्यानंतर सत्तांतरानंतर आज सुमारे 2 वर्ष या ठिकाणी होत आहेत. या 2 वर्षानंतर सुद्धा या कामाला सुरुवात होत नाही. इथल्या स्थानिक ग्रामस्थांना पावसाळ्यामध्ये पाण्याचा तडका, वादळांचा तडका या ठिकाणी सहन करावा लागतो. त्यांना घरापर्यंत जाण्यासाठी जो आम्ही बंधारा कम या ठिकाणी रस्त्याची जी मागणी आहे, त्या रस्त्यावरून त्या ठिकाणी किनारपट्टीच्या लोकांमध्ये मत्स्य वाहतूक करण्यासाठी, ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी या ठिकाणी सोय होणार होती. परंतु या सोयीपासून या ठिकाणी 2 वर्ष या सरकारच्या या शासनाच्या उदासीनतेमुळे हा बंधारा होऊ शकलेला नाही आणि या ठिकाणी त्याची दखलही सरकारी आताचं सरकार या ठिकाणी घेताना या ठिकाणी दिसत नाही. खरं तर या ठिकाणी पहिल्या टप्प्याचा 1.5 कोटीचा बंधारा हा या ठिकाणी मंजूर झाला आहे, त्याची वर्क ऑर्डर पण झालेली आहे आणि या ठिकाणी त्या कामात सुरुवात नाही. म्हणूनच आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने या ठिकाणचे आमचे उपशहर प्रमुख हेमंत मोंडकर यांच्या नेतृत्वाखाली आज ते स्वतः त्या ग्रामस्थांच्या समस्या जाणून या ठिकाणी ते काम सुरू व्हावं ही या ठिकाणी मागणी घेऊन या ठिकाणी बसलेले आहे. जोपर्यंत या ठिकाणी त्या कामाची सुरुवात होत नाही, या ठिकाणी दगड पडत नाही, थेट आश्वासन या ठिकाणी आम्हाला मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण आम्ही या ठिकाणी चालू ठेवणार आहोत. आज या ठिकाणी एवढा निधी येऊन सुद्धा त्या कामाला सुरुवात का नाही? आज मुख्यमंत्र्यांच्या गटीत अशी एक सीआरझेडची समिती असते, दरवर्षी या समितीमध्ये गठीत केली जाते. परंतु आज दुर्दैवाची बाब आहे की या सीआरझेड मधील जी बांधकामं आहेत, जे बंधारे आहेत, ही बंधाऱ्याच्या परवानगी मिळण्यासाठी जी सीआरझेडची गठीत समिती असते ती या ठिकाणी आज गठीत केलेली नाही. हे आमच्यासाठी दुर्दैव आहे. त्यामुळे पुढचा जो 10 कोटीचा बंधारा आहे आणि 2 कोटीचा बंधारा आहे, फक्त 2 कोटीच्या बंधाऱ्याला सीआरझेडची परवानगी या ठिकाणी राहिलेली आहे आणि ते या सरकारच्या प्रतिनिधी किंवा या सरकारचे प्रतिनिधी या ठिकाणी ते काम पूर्णत्वास नेऊ शकत नाही. हे या ठिकाणी आमच्या या मच्छीमारांच्या या दांडी गावातील सर्व ग्रामस्थांचं दुर्दैव आहे.